आज आपण या व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सारख्या चवीची छोलेची भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या। चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर एक वाटी आपण छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। तुमच्याकडे वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये साधारण 1 तासभर तुम्ही हे छोले भिजवून घेऊ शकता। भिजवून घेतलेले छोले आपण एका छोट्या कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये छोल्याच्या अकॉर्डिंग पाणी टाकून घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ चांगलं मिसळून 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता आपण एक छोटंसं वाटण काढून घेऊया। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये साधारण मीडियम साईज 2 कांदे आपण बारीक आकारात चिरून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 टोमॅटो देखील आपण चिरून घेतलेले आहेत। तसेच 15 ते 20 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकड्याचे काप करून घेतलेले आहेत। 1 चमचाभर धने घेतलेले आहेत, 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत। अजिबात आपल्याला पाण्याचा वापर न करता मिक्सरला एकदम बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। हे वाटण वाटताना आपण जराही पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे ही भाजी चवीला खूप छान होते, अजिबात पानचट होत नाही। त्याचबरोबर हे वाटण या पद्धतीने तयार करून घेतल्यामुळे ते दीर्घकाळ फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता किंवा फ्रीजला ते छान टिकलं जातं। फोडणीसाठी कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकून घेतलं। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं व मोहरी घालून घेतलेली आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली की आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्येच आपण 1 तमालपत्र व 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत। साधारण 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण आपण चांगलं परतून घेतल्यामुळे भाजीला कांद्याचा एक उग्र वास येत नाही व भाजी चवीला देखील खूप छान होते। 2 मिनिटं वाटण चांगलं परतून झालं की यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचाभर छोले मसाला टाकून घेतलेला आहे, 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे, पुन्हा थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, अर्धा चमचा, साधारण 1.5 चमचा इथे मी लाल तिखट वापरलेला आहे। तुम्ही इथे तुमच्या रोजच्या वापरातील कुठलेही मसाले वापरू शकता। छोले मसाला टाकून घेतल्यामुळे या भाजीला खूपच छान चव येते। मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। छान कडेने तेल सुटेपर्यंत मिनिटभर हे मसाले व वाटण आपण चांगलं परतून घेऊया। साधारण मिनिटभर झालेलं आहे। छान कडेने तेल सुटलेलं आहे, वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे। वाटण चांगलं परतलं गेल्यामुळे रंग देखील खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकाल। 1 चमचाभर आपण साधं लाल तिखट टाकून घेतलेलं होतं, तर अर्धा चमचा आपण बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, त्यामुळे वाटणाला छान रंग येतो। त्याचबरोबर भाजीला देखील खूप छान लाल भडक रंग येतो। वाटण चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण कुकरला जे छोले 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेले आहेत ते चांगले शिजलेले आहे की नाही हे एकदा चेक करूया। छोले चांगले मऊसूत शिजले गेलेले आहेत। 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आपण, तुम्ही बघू शकाल। अगदी बोटाने दाबलं तरी सहज ते फुटले जातात। संपूर्ण छोले व त्याबरोबरचं गरम पाणी आपण या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे। छोलेसोबत थोडंसं जास्त पाणी शिजताना टाकून घ्यायचं, त्यामुळे वाटणामध्ये पुन्हा वरून आपल्याला पाणी टाकण्याची गरज लागणार नाही व हे गरम पाणी या वाटणामध्ये आपण टाकून घेतल्यामुळे भाजीला खूप छान तर्री येते। कारण कुठलीही तर्रीवाली भाजी करायची म्हटली की त्यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी टाकून घेतो किंवा गरम पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे भाजीला तर्री खूपच छान येते। छोले व त्यासोबतचं संपूर्ण पाणी टाकून भाजी आपण एकदा मिसळून घ्यायची आहे। भाजीला चांगली आपण खळखळून उकळी काढून घेऊ व मिनिटभर भाजी चांगली शिजवून घेऊ। साधारण मिनिटभर भाजी चांगली आपण उकळवून घेतलेली आहे, कारण आपण पाणी टाकल्यानंतर भाजी थोडीशी पातळ वाटत होती व आपण मिनिटभर चांगली उकळून घेतल्यामुळे पुन्हा ती थोडीशी घट्ट व्हायला सुरुवात होते। बघू शकाल, खूप मस्त अशी झणझणीत तर्रीवाली छोलेची भाजी बनवून तयार झालेली आहे। भाजी आपण बाउलमध्ये सर्व करूया। खूप सोप्या पद्धतीने कमीत कमी वाटणात घरगुती साहित्यांचा वापर करून हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सारख्या चवीची छोलेची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील एकदा ह्या सोप्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।